ते आसा ताजेर नर्सरी धरून ते 12वी पर्यंत संबंधी सरकाराक रिकमेंडेशन दिवपाची म्हणजे ही न्यू एज्युकेशन पॉलिसी कशी फॉलोअप करपाची 2021-22 सुरवात जाता इम्प्लिमेंटेशन. तर त्या संबंधी रिकमेंडेशन दिवपा खातीर सादारणशे 35 लोकांची कमिटी म्हणजे 35 लोकां भितर वेगवेगळ्या क्षेत्रांतले म्हणजे शिक्षणातच आपण काम करपी पण वेगवेगळ्या संस्था भितर काम करपी वेगवेगळ्या स्तराचेर काम करपी सगळे लोकां हातूंत घेतिल्ले आसात. आनीक ह्या लोकांची सजेशन्स घेवन तांचे वेगवेगळे सब कमिटीज करून मुखाल्ले 2 ते 3 म्हयन्यात किंवा 4 म्हयन्यात हो रिपोर्ट आमी तयार करूंक जाय जेणे करून नवीनच विशय जो आयिल्लो आसा उदाहरणार्थ आंगणवाडी नर्सरी हे जे पयलीं प्रायवेट सेक्टरा भितर आशिल्ले विशेष करून नर्सरीज आनी आंगणवाडी हे विमेन एंड चायल्ड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट आशिल्ले. तर ह्या स्तराचेर आतां म्हणजे 3 वर्सां धरून ते सादारणशे 5-6 वर्सां पर्यंत ह्या भुरग्यांच्या शिक्षणात जे आसा पळय हे फॉर्मल एज्युकेशन जावपाचें आसा आनी त्या अनुसार मागीर त्या विशया संबंधी म्हणजे त्या स्टेजी संबंधी नंतर मागीर 3री 4थी 5वी हो एक वेगळो स्टेज जाता. 3री 4थी 5वी तर ही एक वेगळी स्टेज जाता. त्या स्टेजी संबंधी कशें आमचें इम्प्लिमेंटेशन आसचें नंतर 6वी 7वी 8वी पर्यंत जे आसा पळय न्ही तातूंत वोकेशनल एज्युकेशन इंट्रोड्यूस जावपाचें आसा. ह्या संबंधी आमकां करिक्युलम येतलो मुखाल्ल्या 1-2-3 म्हयन्या भितर NCERT कडल्यान पण आमी लोकली आमचें जो कितें सिलेबस आसा तो आमी तयार करचो पडटलो. ह्या कमिटीन विचार ताजेर करचो पडटलो आनी गव्हर्मेंटाक रिकमेंडेशन दिवचें पडटलें. 9वी 10वी 11वी 12वी ही एक कडेन येतली. आतां पयलीं सारकें तें ज्युनियर कॉलेज आनी सिनियर कॉलेज तशें कांय आसचें ना. सो 9वी 10वी 11वी 12वी जे आसा पयलीं हे एक लेवलाचेर आसतलें आनी त्या संबंधी जी आमची सब कमिटी आसतली ती सब कमिटीन मेन कमिटी चीफ कमिटी एकंदरीत मुखाल्ले 2-4 म्हयने आमी 12 तालुक्यांतल्यान भोंवून त्या संबंधी लोकांची इवन सुचोवणी काही बाबतींत घेतले आनीक सरकारा कडेन हे रिकमेंडेशन आमी सुपूर्द करतले. माननीय मुख्यमंत्री आयच्या ह्या बैठकीक आशिल्ले आमचे भितर आनी तांणी आपली उपयुक्त अश्यो सुचोवणी ज्यो आसा पळय त्यो सुचोवणी मेंबरशाच्या मुखार दवरलेल्यो आसात. एकंदरीत न्यू एज्युकेशन पॉलिसी जी आसा ज्या पॉलिसीच्या माध्यमांतल्यान एक नवीन विजन घेवन पंतप्रधानान ही पॉलिसी देशा समोर दवरलेली आसा आनीक तांचे तातूंतल्यान तत्व जें आसा पळय तें म्हणल्यार कितें एज अ नॉलेज हब कंट्री आमचो देश जो आसा तो देश सगळे जगा भितर जावपाक जाय की नॉलेज हब कंट्री अशे पद्दतीन म्हणजे 130 कोटी जनता जी आसा तातूंतले जे तरणाटे भुरगे जे आसात विद्यार्थी जे आसात ह्या भुरग्यांक ही जाणीव जावची पालकांक जाणीव जावची आनीक टू क्रिएट एंड सेपरेट पोजिशन स्पेशल पोजिशन इन द होल ऑफ द वर्ल्ड जे 130 सुमार देश आसा त्या देशां भितर आमच्या भारत देशाक पयलींचो जो मान सन्मान आसा तो परत प्राप्त जावचो आनी त्या नजरेन मागीर सगळ्या क्षेत्रां भितर काम जावचें ते मागीर रिसर्च आसूं सायन्स आसूं किंवा विज्ञान आसूं हे सगळे हातूंत जावचें ह्या भावनेन तांणी ही पॉलिसी हाडिल्ली आसा. जवळ जवळ 36 वर्सां नंतर जनतेन लोकांनी पालकांनी स्टेक होल्डर्स भुरग्यांनी सुद्दां हाजेर ह्या चर्चेंत सहभागी जावपाची सारकी संद आमकां मेळिल्ली आसा. आनी हे जे आमी म्हणटात इंटलेक्च्युअल हब जे म्हणटा पळय न्ही एंटायर कंट्री तातूंत भितर मागीर गोंयचें पोजिशन गोंय तातूंत खंयच्या लेवलाचेर आसपाचो कितलो मुखार वतलो हे आमी गोंयकार लोकांनी विचार करचो पडटलो आनी त्यामुळे स्टेक होल्डर जितले म्हणून आसात आनी इवन स्टेक होल्डराचे भायर सुद्दां लोक आसात पळय तांचो सुद्दां सहभाग ह्या पॉलिसीच्या इम्प्लिमेंटेशनाक आसचो पडटलो. आयची मिटींग जी आसा ती सादारणशी 2.5 वरां बरी चल्ली. सगळे सदस्य आसात वेल एज्युकेटेड आसात वोकल आसात बरे म्हणजे आपले विचार मांडपी लोक आसात सगळे आनी तांणी सगळ्यांनी आपापले पद्दतीन आपले विचार मांडिल्ले आसात सगळे स्तरां संबंधी ते मागीर प्री प्रायमरी स्तर आसूं किंवा मिडल स्तर आसूं किंवा मागीर सेकंडरी स्तर आसूं सेकंडरी स्तर हो आतां 12वी पर्यंत येतलो. म्हाका तुमकांय तुमचे मिडियाक विनंती करता दिसता की एज्युकेशन ही मोठ्या प्रमाणात चळवळ जावपाक जाय. लक्षांत घ्या एज्युकेशन ही मोठ्या प्रमाणात चळवळ जावपाक जाय आनी त्या चळवळीत सगळे लोक आमी गोंयकार लोक तातूंत सहभागी जावपाक जाय जेणे करून उचलो पावंडो जो आसा पळय तो आमी घालूंक शकतले. शिक्षणा संबंधी उलयतलो जर जाय जाल्यार हांव नेहमीच म्हणटा स्काय इज ओन्ली द हॉरायझन हॉरायझन इज द ओन्ली लिमीट हॉरायझन इज द ओन्ली लिमीट इन द फील्ड ऑफ एज्युकेशन रिसर्च एंड सायन्स आनी त्या नदरेन ही मेसेज जी आसा पळय ही मेसेज लोकां कडेन पावोवपाची भुरग्यां कडेन पावोवपाचें तांकां एस्पायर करपाचें जें आसा काम आसा पळय हें मिडियान सुद्दां करपाक जाय अशें म्हाका तरी दिसता. खंयचे स्टेक होल्डर्स आसले मिटींग डायसिस सगळे आशिल्ले सगळे अक्रॉस द प्लॅटफॉर्म म्हणटा तशें सगळे लोक तातूंत प्लॅन चेकआउट केला की कशें फुडें वचप आज आमी
जनरल डेलिब्रेशन्स डिस्कशन्स जेणे करून नॅशनल एज्युकेशन पॉलिसी संबंधी सगळ्यांक सारकी माहिती दिल्ली आसा. आमी कितें करपाक जाय, आमची रिस्पॉन्सिबिलिटी कितें आसा, जबाबदारी कितें आसा, ह्या संबंधी सगळे 35 मेंबरांक माहिती दिल्ली आसा. सादारणशे मंगळार म्हटल्यार आमचे सब कमिटीज ठरतल्यो त्या त्या स्तराचेर आनीक ताजे नंतर मागीर द वर्क विल स्टार्ट. आणि सिलेबस कितें करता सिलेबस करिक्युलम जो आसा पयली सिलेबसाची माहिती मुखार 2-3 म्हयन्या भितर NCERT नॅशनल लेवलाची जी बॉडी आसा ती आमकां धाडटली. पूण तांचे हाका न रावता सद्याक आमी आमच्या लेवलाचेर गोंयांत कितें जाय खंयचे प्रकारचे ओकेशन जे आसा पळय तें आमी 6थाच्या भुरग्यांक सुरवात करतली जे 21-22 स्टार्ट जाता. सर हेजे सिलेबसाचेर काल पयर मायनॉरिटी मॅनेजमेंट हेका मेळ्ळो CMाक जे स्टेट दॅट इज एनी सिलेबस वील कटल बाय मायनॉरिटी कसो कसो सिलेबस तूं कितें शिकयतलो पळय न्ही तें टॅक्निकल शिकयतलो, ओकेशनल शिकयतलो, लँग्वेज शिकयतलो वगैरे वगैरे. रिलीजन्स बी तशी काय बरं आणि एक आम्ही स्कूल एज्युकेशन म्हटलं की 10वीची बोर्ड एक्झाम 12वीची बोर्ड एक्झाम ना आता ही सगळी 12वी पर्यंत सेमिस्टर एक्झाम पॅटर्न आसतली. बोर्ड एक्झाम जे 10वी जाताली पळय ती बी जावची ना, ते सेमिस्टर एक्झाम आसतली आनी 12वीक रिजल्ट भुरग्याचो आवड जातलो. आवड म्हणल्यार कितें, तो भुरगो बाबा खंयचे फिल्डांत वचपा जाता, खंयच्या सॅक्टरांत वतलो, तो टॅक्निकल वतलो. फॉर एग्जांपल म्हणटा हांव तुमकां की एक भुरग्यान समजा फिजिक्स घेतल्या, इंग्लीश घेतल्या, 9थाक बी पावलो तेन्ना इंग्लीश घेतल्या, फिजिक्स घेतल्या आनी एक म्युजिकल इन्स्ट्रुमेंट घेतला आनी त्या भुरग्याच्या लक्षांत अशें आयलें की आपूण फिजिक्सीक बरो आसा. सो दॅट तो भुरगो जो आसा पळय न्ही 12वी नंतर फिजिक्स त्या लायनी वतलो. एखाद्या भुरग्या भितर अशें लक्षांत आयलें की आपूण फिजिक्साकूय बरो ना आनी आपूण हातूंतय बरो ना, इंग्लिशीकूय बरो ना, पण दीस म्युजिकल इन्स्ट्रुमेंट आय एम द मास्टर ऑफ इट. तर तो भुरगो त्या नजरेन त्या हातूंत वतलो म्युजिकल इन्स्ट्रुमेंटाच्या मुखारली कोर्साक वतलो. पण टॅक्निकॅलिटी हितून समजा त्या भुरग्याक अशें लक्षांत अशें आयलें की आपूण इंग्लिशीत बरो आसा, आय गॉट अ मास्टरी ऑफ द सब्जेक्ट. तर तो भुरगो जो आसा पळय न्ही तो इंग्लीश लिटरेचर तातूंत मुखार वतलो. पण टॅक्निकल लायनीन कितें कशें आसतलें सर मागीर टॅक्निकल सवेक स्टार्ट जाता न्ही, हां सवेक सुरू जाता आनी त्यामुळे टॅक्निकल जे हांवें आतां म्हटलं आमच्या मेंबर्सां म्हटलं आमी की टॅक्निकल जे आसा पळय न्ही आमी ह्या नजरेन पळोवपाचें ना की आमी वोकेशनल सुरू करतले आनी एखादी भुरगीं आमी कार्पेंटर करतले. द होल वर्ल्ड इज टुडे ओपन फॉर टॅक्निकल एज्युकेशन आनी टॅक्निकल मॅन पॉवर. त्यामुळे आमी सवेक साकून जे भुरग्यांक शिकयतले 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी जे भुरग्यांक शिकयतले त्या हातूंत भितर व्हेरी स्ट्रॉंग बेज आमी तयार करची पडटली एज फार एज अ टॅक्निकल एप्टिट्यूड भुरग्यां भितर तयार जावपाक जाय. सो दे आर वेल प्रिपेर्ड. पाडन सो दे आर वेल प्रिपेर्ड. सो दॅट दे आर वेल. तुम्ही इंडस्ट्रीक कसली गरज आसा, कंपनीक कसली गरज आसता त्या प्रमाणे त्या भुरग्यांची बेज जी आसा पळय न्ही आय टेल इट्स अ व्हेरी फंटास्टीक पॉलिसी. टू मी इफ यू आस्क इट इज अ व्हेरी फंटास्टीक पॉलिसी आनी त्या नजरेन आमी हें काम करूंक जाय. ओके ओके स्कुलांचो जर पॅटर्न आसता थोडे कडेन प्रायमरी आहा, थोडे कडेन 10वी पर्यंत स्कूल आसता, थोड्यांची हायर सेकंडरीच वी वेगळी विल वर्क ऑन दॅट इन्फ्रास्ट्रक्चर. सो ते स्कुलांचे रिस्ट्रक्चरिंग आमी जवळ जवळ 50 कडेन पळयलें, 50 ते मायज म्हटल्यार 50-55 सुमार आसा. त्या जाग्यार प्री प्रायमरी धरून ते 12वी पर्यंत म्हणजे दॅर इज नो पोटेन्शियल. थोडी बारीक बारीक स्कुलां बंद करची पडटली. वर्क ऑन दॅट, वर्क ऑन बंद जावपाचें ना. खंयचेच स्कूल बंद हें जावची पण ताका एडिशन 11th and 12th करपाक अलावड दितलो. ओके. वर्कआउट ऑन दॅट. बरं हे बी करतले क्लस्टर कडेन म्हणजे 3 स्कूल या एके कडेन. क्लस्टर करचे पडटले. प्लस आमकां सुपर कॉम्प्लेक्स जे आसा पळय न्ही ते आमकां एक्टिवेट करचे पडटले. आणि ओके, आणि इंडस्ट्रियल Pardon? तुम्ही एंगेजमेंट नॉर्मली वूड बी 6वीच्या नंतर 6थाच्या नंतर काही इंडस्ट्रीज तांचो थोडोसो हेल्प हेवच्यान थोडक्यान घेवचो पडटलो. टीचिंग फिल्डान टीचर्स आसता ते BEd करून येयल्ले आसता तेंकां तुम्ही टेक्निकलमध्ये तुम्ही नवे रिक्रुटमेंट ना तांकां सगळ्यांक हे टिचरांक आमचे टिचर जे पळय न्ही तांचे खातीर ब्रिज कोर्सेस जे आसा पळय न्ही ते आमी सुरू करतले. ओके. फॉर एग्जाम्पल एक एग्जाम्पल सांगू वॉट आय प्रॅक्टीस मायसेल्फ. हांव कोरोनाक बी कोणा रावलो ना आनी भिना. दो आय एम 70 आय एम नॉट स्कॅर्ड ऑफ कोरोना. कित्याक हांवें पळयलें की कोरोना जो आसा पळय न्ही तो म्हज्या गांवांत पयलीं सुरवातीक 30-40 केसीस जाल्यो, 30 जाताल्यो, 35 जाताल्यो. डेली रिपोर्ट आय यूज टू गेट. फाटल्या 15 दिसां पळयलें जर जाय जाल्यार कोरोनाचे केसीस शिरोड्या सारके गांवांत 2 किंवा 3. तर 2 ते 3 केसीस जाल्यो म्हणजे 2 किंवा 3 घरांनी. पण आमी वेरेज वी हॅव लॉकडावन द एंटायर विलेज. स्कूल बंद आसा आनी कितें बंद आसा ते 3 केसी खातीर आमी 14 स्कुलां बंद. पूण म्हाका तें आवडूं ना आनी त्यामुळे आमी थारायलें की लेट मी टेक अ डिसिजन. हांवें पेरंट्साची मिटींग घेतली आनी टॅक्निकल एज्युकेशनाची चडशें बेजीक म्हायती दिवचेर 9थाच्या भुरग्यांक आपयलें. आनी हांव तुमकां सांगता 40सांतल्यान जवळ जवळ 28-30 भुरगे आयले. ओके. 30 भुरगे आयले आनी तांकां शेनवाराक आमी टॅक्निकल कोर्स क्लास घेतलो. भुरगे दे एन्जॉय. एक वटच्यान तांचे होमवर्क जें कितें आसा पळय न्ही तें असेसमेंट करपाचें टिचरान काम केलें. दुसरे वटच्यान जे आमचे काही टीचर आशिल्ले पळय न्ही अलॉंग विथ द टॅक्निकल स्टाफ दे वेर इनवॉल्व इन दीस टॅक्निकल वर्कशॉप.
त्यामुळे आमचो रेग्युलर जो स्टाफ आसा पळय न्ही, जो एखादी केमिस्ट्री शिकयतालो किंवा सायन्स शिकयतालो, इवन इंग्लीश शिकयतालो पळय न्ही, तो टीचर जो आसा पळय न्ही, एक 2 शेनवारां भितर तो आतां सादारणसो माहीर जालो म्हटल्यार पडटा. म्हणजे कळ्ळें ताका की टेक्निकल कितें म्हणटा दीज आर बेसिक्स थिंग्स वॉट वी आर गोइंग टू इंट्रोड्यूस. आमी बेसिक्स टेक्निकल जे आसा पळय न्ही ते 6च्या 7वेच्या 8वेच्या 9वेच्या भुरग्यांक आमी इंट्रोड्यूस करता. गोंयान एक प्रायमरी मदर टंग हें आसता तो विशय medium जावन language. पळय, हो मिडियमचो तितून विशय जो विशय. तो विशय सुटिल्लो आसा, जवळ सुटिल्लो ते आसा. आतां 4थीचे 6वी पर्यंत वयतले, म्हणजे पयली तू 6वी पर्यंत म्हणटा तुमी पळय, स्लॅब आसतले, गोंयांत 5वी 6वी इंग्लीश आसताली पळय. गोंयांत सौभाग्यान 5वी धरून मुखार मिडियमाचो काय प्रॉब्लेम ना. सो ते आतां ह्या स्लॅबान येतले, म्हणजे पयली ते 6वी पर्यंतच्या, सो मिडियमाचो ना 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 पयलीं ते सवी न्ही, फक्त म्हाजो क्लास आसा पळय न्ही खंयचो 5वेचो त्याच क्लासाचे ताजे विचार सो जातले. मिडियम ताजें सोल्युशन डिस्कशन जातलें जातलें. सोल्युशन जातलें त्या भुरग्यां संबंदी. ओके. शुनर वरी.